आणि या ठिकाणी आता भीषण पाण्याची टंचाई जी या ठिकाणी महिलांना जाणवत आहे आणि महिलांची या ठिकाणी पाण्यासाठी वणवण होताना पाहताना आपण या ठिकाणी पाहू शकता। आपण आता महिलांकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या नक्की समस्या काय आहेत। काही काय सांगाल अशा प्रकारे तुम्हाला पाण्याची समस्या? आम्हाला खूप पाण्याची समस्या आहे, म्हणजे 10 महिना झाला आम्हाला व्यवस्थित पाणी काही आलेलं नाही, आलं ते पण खूप खराब। आणि फर्स्ट टाइम हे टँकर आलेले आज, त्याच्यामुळे खूप अडचण आहे पाण्याची। आमचे छोटे मुलं आहेत, म्हातारे माणसं आहेत घरामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला पाणी पाहिजेच। नाही महिन्याला पण हप्त्यातून एकदा तरी आम्हाला पाणी पाहिजे। काही काय सांगाल नक्की आता पाण्याची समस्या कशी तुम्हाला उद्भवत आहे आणि टँकर किती दिवसातून येत आहे आणि कशी समस्या आहे? आता 8 दिवसापूर्वी एकदा नळ सोडले होते, तेव्हा पाणी आलं होतं आम्हाला, पण पाणी तुम्ही आता जाऊन बघा ना, आमच्या घरामध्ये अक्षरशः एवढं पाणी खराब आहे ना, त्याच्यावर पुन्हा गाळ साठलेला आहे। आम्ही तो स्वयंपाकाला पण घेऊ शकत नाही आणि प्यायला पण वापरू शकत नाही ते पाणी। आणि एवढंच नाही तर आता 8 दिवस झालेले आहेत, आता उद्या 8 दिवस होतील, नळ पण उद्या नळ येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आम्हाला ही पाण्याची सोय त्यांनी करून दिलेली आहे। पण आम्हाला असं वाटतं की ही पाण्याची सोय अशी करून देण्यापेक्षा आम्हाला नळातूनच पाणी आलं पाहिजे। नळातून पाणी आलं ते आम्हाला सोपं होतं पाणी मिळवण्यासाठी, परंतु हे असं वर पाणी आणणं, आमच्या घरापासून दूर राहतं पाणी, मग त्यामुळे आम्हाला वाहनं जास्त अवघड जातं। आणि यावरून पाणी एक साईडला राहतात आणि कुटुंब म्हणजे जे माणसं इथे पाणी भरण्यासाठी येतात त्यांच्यामध्ये जो वेगळा वादविवाद सुरू होतो तो वेगळाच असतो। म्हणजे पाणी एकीकडे आणि लोकांचे वादविवाद एकीकडे, म्हणजे याच्याकडून कुठेतरी सामाजिक परिस्थिती सुद्धा ढासळते परिसरातील। आणि एवढंच नाही तर आम्हाला फक्त एवढंच वाटतं की 8 दिवसांना का होईना, कसाऱ्यात नेहमी 8 दिवसांनीच पाणी येतं, 8 दिवसांनी पण आम्हाला व्यवस्थित आणि घरपर्यंत नळापर्यंत आमचं पाणी आलं पाहिजे, एवढीच इच्छा आहे। प्रशासनाने अजूनपर्यंत काय अशी पाण्याची व्यवस्था? प्रशासनाने म्हणजे आता मागे 8 दिवसांनी पाणी सोडलं होतं, पण आता जरा तळा आटलेला आहे। प्रशासनाचं म्हटलं तर मला तसं सांगता येणार नाही प्रशासनाच्या बाबतीत, परंतु इथला तळा जो आहे तो तळा सुद्धा आटलेला आहे। त्यामुळे दोष इतरांना देण्यापेक्षा एवढंच वाटतं की आम्हाला पाणी पोहोचावं, एवढंच इच्छा आहे। आम्हाला पाणी पाहिजे, काय सांगाल ताई? पाणी पाहिजे तर आम्हाला वेळेवर, आमच्या तळ्याला पाणी आम्हाला 8 दिवसानं पाणी येत आहे, पावसाळ्याची पण 8 दिवसानं पाणी येत आहे। तुम्हाला पाणी पुरतं का तो? कसं पुरणार? सर्वच कालाचे पाणी कसं पुरणार? इकडून तिकडून पाणी आणायचं, आम्ही इकडून तिकडून धावायचं, इथं पाणी तर आहे का टँकर आता आणलाय, म्हणजे आज आणलाय टँकर, त्यानंतर किती दिवसांनी येतो? आता माहित नाही आता कधी येणार आहे, पहिल्यांदाच आलाय। नक्कीच आता या ठिकाणी पाण्याची समस्या ही अत्यंत भीषण आणि विदारक बनलेली आहे। या ठिकाणी असं परिसरात ही विदारक परिस्थिती आहे आणि पाण्यासाठी महिलांची भटकंती या ठिकाणी अक्षरशः वणवण पण सुरू आहे। या ठिकाणी टँकरवरने 8 दिवसातून पाणी येतो अशी आरोप हा महिलांकडून करण्यात आलेला आहे। सुमित गरत, एलएस मराठी, भिवंडी।